सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल हे स्टार्ट झालेलं आहे. आता हे कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही ह्या इकडे स्क्रीनवर बघू शकता की ह्या इकडे एक इंजिनिअरिंगचं मी पोर्टल ओपन करून ठेवलेलं आहे. आता सध्या पुरती तुम्हाला वरती म्हणजे इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये तुम्हाला वरती बघायला मिळेल की ॲडमिशन प्रोसेस इज क्लोज. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, हे पोर्टल जस्ट लॉन्च झालं आहे 2025साठी. त्याच्यामुळे लास्ट इयरचे काही अपडेट्स आहेत हे अजूनही ह्याच्यामध्ये शो करत आहेत. येत्या 1-2 दिवसामध्ये हे सगळे अपडेट्स निघून जातील आणि नवीन अपडेट्स यायला ह्याच्यावरती सुरुवात होईल. म्हणजे इन द सेन्स तुम्ही हे समजू शकता की ही वेबसाईट अजूनही मेंटेनन्समध्ये आहे. आता हे कॅप रजिस्ट्रेशन पोर्टल नक्की काय तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या पोर्टलवरती तुम्हाला पुढे जाऊन सगळं रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे. त्यासोबत तुम्हाला कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करायची आहे. तुमचे रँक्स वगैरे किती आहे तर हे सगळं तुम्हाला ह्या वेबसाईटवरती समजणार आहे. ह्या इकडे तुम्हाला काही सेक्शन्स दिले आहेत, तुम्ही ते बघू शकता. इम्पॉर्टंट डेट्स ह्यावरती सगळं तुम्हाला शेड्यूल बघायला मिळेल. आता सध्यापुरती ह्यावरती जेवढं पण शेड्यूल दिलं आहे हे लास्ट इयरचं आहे, अजूनही काही अपडेट नाही झालं आहे. बट आता येत्या काही टायमामध्ये ह्या वर्षीचं तुमच्या कॅपराउंडचं शेड्यूल नक्की काय असणार आहे तर हे सगळं शेड्यूल तुम्हाला ह्याकडे बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही ह्याचे बघू शकता अजून काय काय तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. नोटिफिकेशनचे ऑप्शन्स आहेत, न्यूजचे ऑप्शन्स आहेत, डाउनलोडचे ऑप्शन्स आहेत. हे सगळे तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील, जिथून तुम्ही अपडेट्स किंवा काही नोटिफिकेशन्स असतील त्याचे तुम्ही PDF ते डाउनलोड करू शकता. त्यासोबत तुम्हाला ह्याकडे 2 ऑप्शन दिले आहेत, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड. आता ह्या इकडे नक्की हे 2 ऑप्शन्स काय आहेत. सो जर तुम्ही ह्याकडे बघा, इथे पण न्यू रजिस्ट्रेशनचे ऑप्शन आहेत. जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला काय बघायला मिळेल, रजिस्ट्रेशन विंडो इज नॉट ओपन टिल नाव. म्हणजे हे जे पोर्टल आहे अजूनही टेस्टिंग पोर्टल आहे, म्हणजे अजून टेस्टिंग पर्पजसाठी ओपन केलं आहे. अजूनही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही सुरू झालेली नाही आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता ही व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला वाटलं असेल की रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झाली आहे, तर प्रोसेस ही फॉर्म फिलिंगची सुरू अजून नाही झाली आहे. येत्या काही टायमामध्ये ही प्रोसेस सुरू होईल. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल की नक्की तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे. त्यासोबत जर तुम्ही ह्या वेबसाईटवर बघितलं तर इकडे तुम्हाला अजून काय काय अपडेट्स बघायला मिळतील, जे लास्ट इयरचे अपडेट्स आहेत. बट ह्याच प्रकारे तुम्हाला ह्या वर्षी पण अपडेट्स बघायला मिळणार आहेत. जे पण तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे कॅपराउंडची, परत तुमचे प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन आहे, तुमचे जेवढे पण कट ऑफ्स आहेत, हे सगळे तुम्हाला ह्या वेबसाईटवर दिलेले असतील. त्याच्यावरती तुम्हाला न्यूज दिलेली असेल, काय अपडेट्स वगैरे असतील तर ते तुम्हाला ह्याकडे बघायला मिळतील. नोटिफिकेशन सेक्शनमध्ये जे पण नोटिफिकेशन्स येतात CET सेलकडनं कॅपराउंडचे रिगार्डिंग, ते हे सगळे नोटिफिकेशन फक्त इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला ह्या नोटिफिकेशन सेक्शनमध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर डाउनलोडचं सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पण काही डाउनलोड करायचे PDFs आहेत, प्रो फार्मा असेल, परत अजून काय काय तुमचे शेड्यूल असेल, तर हे सगळं तुम्हाला या डाउनलोडच्या सेक्शनमध्ये बघायला मिळेल. वरती सगळे तुम्हाला मेरिट लिस्ट दिले, फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, जे अजून लास्ट इयरचे अपडेट झालेले नाही आहेत. बट ह्या वर्षी पण असेच तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये सगळे तुमचे रँक्स वगैरे दिलेले असतील. अजून मेरिट लिस्ट याला टाईम आहे, जेव्हा तुमची फॉर्म फिलिंग वगैरे कंप्लीट होईल, व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट होईल, त्याच्यानंतर ही सगळी मेरिट लिस्ट तुम्हाला हे बघायला मिळेल. आता सध्यापुरती ही लास्ट इयरची मेरिट लिस्ट आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की हे इंजिनिअरिंगच्या कॅपराउंडच्या पोर्टल नक्की कसं आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्याच कॅपराउंडच्या पोर्टलवर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. आता ही वेबसाईट ही फक्त इंजिनिअरिंगची आहे. फार्मसीची अजून एक वेगळी वेबसाईट आहे, तुम्ही ते बघू शकता. ही एक फार्मसीची वेबसाईट आहे. ज्या पण मुलांना फर्स्ट इयर ऑफ फार्मसीमध्ये म्हणजे B फार्मसी किंवा फार्म Dमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या मुलांना ह्या वेबसाईटवर येऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागेल. ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे का? नाही, अजूनही सुरू नाही झाली आहे. तुम्हाला हे ऑप्शन दिले आहे न्यू रजिस्ट्रेशनचा, त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेच बघायला मिळेल की हे फक्त टेस्टिंग पर्पजसाठी ओपन केलेलं आहे. अजूनही तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू नाही झाली आहे, तर तेच तुम्हाला इकडे दिलेलं आहे. सो हेच मी तुम्हाला सांगतोय की आता तुमच्या कॅपराउंडचे पोर्टल्स लॉन्च झालेले आहेत. येत्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला शेड्यूल पण बघायला मिळेल, तुमच्या ऑफिशियल फॉर्म फिलिंगचे शेड्यूल सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तुमची कॅपराउंडची प्रोसेस, ऑप्शन फॉर्म फिलिंग, हे सगळं तुमचं ह्याच वेबसाईटवरती होणार आहे. सो गाइस, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की आता तुमची कॅपराउंडची प्रोसेस जवळ आलेली आहे, तुमचे फॉर्म फिलिंगची प्रोसेस जवळ आली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत डॉक्युमेंट्स रेडी नसतील केले तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या. कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात तर ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत नक्की जर तुम्हाला कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे, फॉर्म फिलिंग तुम्हाला कशी करायची आहे, हे जर तुम्हाला अजून माहिती नसेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. जेवढे पण तुमचे पर्सेंटेज असतील, जेवढे पण तुमचे रँक्स असतील, त्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुमची जी पण काय प्रायोरिटी असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत ह्याच्यामध्ये डाऊट सॉल्विंग सेशन्स आणि वेबिनार्स सुद्धा कंडक्ट होणार आहेत, जे ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. ऑलरेडी आपले वेबिनार्स आणि डाऊट सॉल्विंग सेशन्स हे झालेले आहेत. आणि जर तुम्ही अजून तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये गायडन्स पाहिजे असेल तर नक्की तुम्ही हा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत.
त्यासोबत जर तुम्हाला हेल्पलाईनसाठी नंबर पाहिजे असेल, जर काही तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर दिले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली रीच आउट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मला डायरेक्टली हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड गो.